नमस्कार. नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये एक मोठी घोषणा झाली आहे आणि या घोषणेचा थेट परिणाम भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रांवर म्हणजेच SEZ वर होणार आहे. तर चला आज या बदलाचा नेमका अर्थ काय आहे हेच आपण समजून घेऊया. कधी विचार केलाय का की फक्त एका नियमातल्या बदलामुळे भारताच्या संपूर्ण उत्पादन क्षेत्राचं चित्रच पालटू शकतं? हो, हे शक्य आहे. पण हा नियम नेमका आहे तरी काय आणि याचा परिणाम किती मोठा असू शकतो? चला तर मग याबद्दलच आज आपण सविस्तर बोलणार आहोत. बरं, सगळ्यात आधी हे समजून घेऊया की आपण ज्याबद्दल बोलतोय ते SEZ म्हणजे नक्की काय. आपण SEZ हा शब्द खूप वेळा ऐकतो, पण याचा खरा अर्थ काय आहे? कारण हे कळल्याशिवाय त्या नवीन नियमाचं महत्त्व आपल्या लक्षात येणार नाही. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर SEZ म्हणजे आपल्याच देशातली एक अशी जागा जिला व्यापाराच्या नियमांसाठी परदेशी मानलं जातं. गोंधळात पडलात? थांबा. आपण एअरपोर्टवर जातो. तिथे ड्युटी फ्री शॉप्स असतात ना? विचार करा की तसंच एक मोठ्यांच्या मोठं ड्युटी फ्री औद्योगिक शहरच आहे. पण मग सरकार हे असं का करतं? म्हणजे असे वेगळे भाग का बनवले जातात? त्यामागची उद्दिष्ट खूप मोठी आहेत. एकतर आपली निर्यात वाढवायची आहे, मग बाहेरून म्हणजे परदेशातून गुंतवणूक आणायची आहे, सोबतच नवीन टेक्नॉलॉजीसुद्धा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या लोकांना मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळवून द्यायच्या आहेत. चला आता येऊया आपल्या मुख्य मुद्द्यावर. आपण ज्या बदलाविषयी बोलतोय तो नेमका काय आहे? या वर्षीच्या बजेटमध्ये असं नेमकं काय बदललंय की ज्याची एवढी चर्चा होतीये? हा नवीन नियम आहे ना, तो अगदी सोपा आहे. बघा, यात 3 मुख्य गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे SEZ मधल्या कंपन्यांना आता फक्त एकदाच परवानगी घ्यायची आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, ते त्यांच्या उत्पादनाचा काही हिस्सा आपल्या देशांतर्गत बाजारात म्हणजे ज्याला आपण डोमेस्टिक टॅरिफ एरिया म्हणतो तिथे विकू शकतात. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विक्रीवर त्यांना पूर्ण कर न भरता कमी दरात म्हणजे सवलतीच्या दरात शुल्क भरता येणार आहे. पण प्रश्न हा आहे की अचानक हा बदल करण्याची गरज का पडली? याचं कारण आहे जागतिक व्यापारात सध्या जे काही अडथळे येत आहेत ते. म्हणजे बघा, कधी सप्लाय चेनमध्ये प्रॉब्लेम, कधी 2 देशांमध्ये तणाव, याचा थेट फटका या कंपन्यांना बसत होता. तर त्यांना फक्त निर्यातीवर अवलंबून न ठेवता आपल्या देशाची मोठी बाजारपेठसुद्धा उपलब्ध करून देणं हा यामागचा विचार आहे. ठीक आहे, नियम तर समजला, पण याचा फायदा काय आहे? म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेवर याचा काय परिणाम होणार आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. याचे परिणाम ना ते एका साखळीसारखे आहेत. बघा, कंपन्यांकडे जेवढी उत्पादन क्षमता आहे ती आता पूर्ण वापरली जाईल. जास्त उत्पादन म्हणजे काय? तर खर्च कमी, आणि खर्च कमी झाला की निर्यातीसाठीच्या वस्तू पण स्वस्त होतात. हे सगळं बघून गुंतवणूकदारांना पण वाटतंय की अरे वा, इथे पैसे लावायला हरकत नाही. आणि मग मोठ्या मोठ्या ग्लोबल कंपन्यासुद्धा भारतात यायला बघतात. हे सगळं ऐकायला छान वाटतंय, पण खरंच SEZ इतके महत्त्वाचे आहेत का? चला, आकडे काय सांगतात ते पाहूया. कारण आकडेवारी कधी खोटं बोलत नाही, ती आपल्याला खरं चित्र दाखवते. फेब्रुवारी 2026 पर्यंतचा आकडा आहे. भारतात तब्बल 368 SEZ आहेत. 368 म्हणजे ही काही 2-4 ठिकाणं नाहीत, तर संपूर्ण देशभरात पसरलेलं हे एक मोठं नेटवर्क आहे. आता पुढचा आकडा ऐका. हा तर अजूनच मोठा आहे. फक्त एका आर्थिक वर्षात म्हणजे 2025-26 मध्ये, आणि तेही फक्त डिसेंबरपर्यंत, ह्या SEZ मधून झालेली निर्यात होती 11.70 लाख कोटी रुपये. विचार करा किती मोठा आकडा आहे हा. भारताच्या एकूण निर्यातीतला हा एक खूप मोठा वाटा आहे. पैशाची गोष्ट तर झाली, पण नोकऱ्यांचं काय? तर या SEZ मध्ये 31 लाखांपेक्षा जास्त लोकांना थेट रोजगार मिळालाय. 31 लाख म्हणजे विचार करा कितीतरी कुटुंबांचा उदरनिर्वाह यावर चालतो. आणि ही वाढ कशी होतीये ते पण बघा. मागच्या वर्षाच्या तुलनेत याच काळात SEZ मधून होणाऱ्या निर्यातीत तब्बल 32% वाढ झालीये. 32%! एका वर्षात एवढी मोठी झेप घेणं हे दाखवून देतं की हे क्षेत्र किती वेगाने पुढे जाते आणि आपल्या अर्थव्यवस्थेसाठी किती महत्त्वाचं आहे. पण म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. ह्या नवीन नियमाचे फायदे तर आपण पाहिले, पण यामुळे काही आव्हानं सुद्धा उभी राहू शकतात. त्यामुळे आता जरा या संतुलनाच्या मुद्द्यावर बोलूया. तर हे चित्र बघा. एका बाजूला आहेत फायदे, जसं की SEZ मध्ये उत्पादन वाढेल, ते देशाच्या अर्थव्यवस्थेशी जोडले जातील. पण दुसऱ्या बाजूला काही संभाव्य धोके पण आहेत.
पहिला धोका म्हणजे ज्या कंपन्या एसईजीसच्या बाहेर आहेत त्यांचं काय? त्यांच्यासाठी ही स्पर्धा अवघड होऊ शकते. दुसरा मुद्दा, एसईजी बनवले होते निर्यातीसाठी, आता ते देशातच विकायला लागले तर त्यांचा तो मूळ उद्देश थोडासा बाजूला पडेल का? आणि तिसरी एक शक्यता म्हणजे याचा फायदा फक्त काही मोजक्या राज्यांनाच होऊ शकतो. तर मग आता खरा प्रश्न हा आहे की SEZ हे आपल्या विकासाचं इंजिन ठरणार आहेत की मग आपल्या स्थानिक उद्योगांसाठी एक आव्हान? याचं उत्तर तर येणारा काळच देईल. पण एक गोष्ट नक्की आहे, ह्या एका नियमामुळे एक नवा अध्याय सुरू होतोय.